नमस्कार. या विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत. नुकतेच भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षामध्ये दाखल झालेले आणि हाती तुतारी घेतलेले समरजित घाटगे यांच्यासोबत खास बातचीत बघूयात. आमचे प्रतिनिधी संदीप रामदासी यांच्यासोबत. नमस्कार. आपल्यासोबत आहेत गेल्या काही महिन्यांपासून जो मतदारसंघ जास्त चर्चेत आहे राज्यामध्ये, त्या कागल मतदारसंघाचे भाजपमध्ये आतापर्यंत असलेले नेते समरजित सिंग घाटगे, ज्यांनी आता या महिन्याने सांगितले तसं नुकतीच तुतारी हाती घेतलेली आहे. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. घाटगे साहेब, आपलं खूप खूप स्वागत. नमस्कार. आणि कागल मतदारसंघाबद्दल गेले काही महिने नाही काही वर्षांपासून उत्सुकताही आहेच आहे. तर हा कागल मतदारसंघ नेमकं कसा आहे? आपल्या परवानगीने मी थोडीशी आपली दुरुस्ती करतो. कागल विधानसभा मतदारसंघ नाही, कागल गडिंग्लज उत्तूर विधानसभा. हा कागल गडिंग्लज उत्तूर विधानसभा जो आहे हा प्रचंड पुरोगामी विचाराचा मतदारसंघ आहे. राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांचा जन्म झालेला विधानसभा आहे आणि त्याच्यामुळं आता जो प्रतिसाद मिळतोय आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीमध्ये आल्यापासून एक चांगलं मोमेंटम समरजित घाटगेच्या मागे नाही, ह्या परिवर्तनाच्या मागे एक मोमेंटम सुरू झालेला आहे आणि मला खात्री आहे की येत्या काळामध्ये आमची जनताच या परिवर्तनाला साथ देईल. 2019चा विषय नेहमी येतो ज्यावेळेस कागलचा आपण बोलतो त्यावेळेस. तर त्यावेळेस तुम्हाला अचानक अपक्ष लढावं लागलं. तुम्ही 88,000पेक्षा जास्त मतं घेतलीत. शिवसेना तिथं स्ट्रॉंग होती गेले काही वर्ष आपण पाहिलं. 55,000 मतं त्यांनी घेतली संजय घाटगेंनी. मुश्रीफ आरामात निघून गेले 1,16,000च्या जवळपास मतं घेऊन. तर ते मतविभाजन झालं नसतं तर काही वेगळा निकाल लागला असता किंवा आणखी कुठले मुद्दे त्याच्यात होते असं तुम्हाला वाटतं? 101% दोन्ही मतांच्या जर आपण टोटल केली ती 1,40,000 पर्यंत जाते. आणि काही मतं अशी होती की 3 वे फाईट झाल्यामुळं थोडंसं कन्फ्युजनमध्ये एखाद्या वेळेस ते मुश्रीफ साहेबांना पडली असतील आणि त्याच्यामुळं जर त्यांना हे करावं लागलं 3 वे फाईट, ह्याच्यामध्येच कळतं की इलेक्शन काय रेंजवर आहे आणि त्याच्यामुळं ऐनवेळी ते झाल्यामुळं एक प्रचंड गोंधळ उडला. मला वेळ कमी मिळाला. माझं चिन्ह मला 7 ऑक्टोबरला मिळालं आणि ते सगळ्यांच्या घरात पोहोचूपर्यंत 10 ऑक्टोबर झाले. सो त्याचा फटका मला बसला. बरं, त्यावेळेस पण म्हणजे तुम्ही लढायची की नाही या विचारांमध्ये होतात. तुमच्या मातोश्रींनी बहुतेक तुम्हाला, तुम्ही ते भाषणांमध्ये पण बऱ्याचदा तो किस्सा सांगितलात, तर त्यांनी मग बहुतेक तुम्हाला काय आदेश दिला म्हणूया? लढायचं आहे पण थोडंसं तेव्हा एक थोडंसं आमच्यामध्ये काही लोक म्हटली कशाला काय काय पुढे विधान परिषद मिळते का बघा जावं. मी फर्म होतो, मला लढायचं आहे. पण एक काय म्हणतो की जसं जिजाऊंनी जसं स्वराज्याचं स्वप्न बघितलं तसं आईसाहेबांनी मला म्हटल्या की एकच वाक्य मला आईसाहेबांनी सांगितलं, 2019 लढली तरच 2024 तुम्ही जिंकणार. तुम्ही लढा, लोकांचा विश्वास मिळवा. 19 विजयचा इलेक्शन नाहीये, 19 लोकांचा विश्वास मिळवायचे इलेक्शन. ते आईसाहेबांनी ठामपणे त्या एका वाक्यावर मी